आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी सचिन भोसले। विश्रांतवाडीमध्ये येताना तुम्ही जीव मुठीत धरूनच यायचं आहे, कारण तो विश्रांतवाडीचा जो हायवे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की चक्क डिवायडर हा विश्रांतवाडीचा हायवे आणि याच्यामध्ये डिवायडरच नाही, कुठल्या गाड्या कुठून येतात ते। हा मेंटल कॉर्नरचा चौकी, इथं सिग्नलची मागणी केली होती, सिग्नल नाही मिळालेला। आता हे BRT काढलेलं आहे, प्रशासनाने मोठा गाजावाजा केला आणि BRT काढायच्या ॲडव्हर्टाईज झाल्या, पण त्याच्या आधी यांनी पूर्वनियोजनच केलेलं नाही। तुम्ही बघू शकता इथून म्हणजे पलीकडून गाड्या येतात, ते इकडून गाड्या येतात, ते पलीकडे एक रोड आहे। तर अशी वाईट परिस्थिती आहे विश्रांतवाडीची। एखाद्याचा अपघात झाल्याशिवाय प्रशासन जागे होणार आहे। आता ही रिक्षा बघा कशी आली, या गाड्या डायरेक्ट फिरकी आल्यात, नाही इथे डिवायडरच नाही। आणि अनेक वर्ष झाले आम्ही पालिकेला सांगतोय की ह्या चौकातला सिग्नल चालू करा, सिग्नल लावलेत, पैसा कुठे गेला माहिती नाही, सिग्नल खराब झाले पण सिग्नल चालू नाही केले। विश्रांतवाडीमध्ये मोठी वाहतूक कोंडी होतीये। आता हे जर वाहतुकीचं नियोजनच नाही तर मी पालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हणतो की तुम्ही इथं येऊन तुम्हाला मी चहा पाजतो, चहा। कारण काय तुम्हाला सांगतो, इथं एक पण माणूस थांबू नाही शकत, परिस्थिती खराब आहे। तुमचा सरकारमध्ये चहा पाणी करून ह्या चौकात करणार आहे। इथं समोर नानासाहेब परोळेकर शाळा आहे आणि ह्या शाळेच्या विद्यार्थिनी येतात जातात, त्यांना यायला जायला अडचण होती। नागरिक जीव मुठीत धरून येणं जाणं करतात ते। इथं डिवायडर लावणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तीव्र आंदोलन घेऊ। आणि कोणाचा जर जीव जर गेला तर याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे का पालिकेचे अधिकारी आहे? याचा जबाबदार कोण आहे हा आम्हाला प्रश्न आहे। आणि जर कोणावरती अपघात झाला तर पालिकेवरती गुन्हा दाखल करूयात। आज आपण पाहतोय विश्रांतवाडीची जी सर्कल आहे तिथे काम चालू आहे। आज शांतीनगरला एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होते सिग्नलला, त्या बाबतीत काय बोलणार? या बाबतीत आम्ही गेले 4 वर्ष झाले हा जो सिग्नल आहे चालू करा म्हणतोय, कारण पहिल्या काळामध्ये असं होतं की आळंदी रोडला गर्दी कमी होती, पण आता शांतीनगर साईडला बरेच गर्दी झालेली, खडकीला जाणारे लोक आहेत। तर त्या चौकामध्ये नेहमी तुम्ही वाहतूक कोंडी बघू शकता, आता पण वाहतूक कोंडी आहे, एकही ट्रॅफिकवाला नाही आणि सिग्नल चालू नाही, नागरिकांचा जीव धोक्यात आहे। म्हणजे एखादा मेल्याशिवाय तुम्ही कारवाई करणार का? आता इथे BRTची बस आलेली आहे, आता ही कुठल्या रोडनी जाणार मला सांगा? इकडून इकडे 2 व्हीलर चालली, तिकडून बस आली, त्यांचा अपघात नाही होऊ शकत का? तर इथं डिवायडरची गरज आहे, नाही जर डिवायडर मिळाला तर रस्ता रोको आंदोलन करणार। एक 15 ते 20 दिवस झाले डिवायडरसाठी, अजूनपर्यंत झालेलं नाही। मोठी पालखी येणार आहे आता पुढच्या आठवड्यात, काय सांगा? जवळपास 6-7 तारखेला पालखी आहे आणि पालखीचं नियोजन शून्य कारभार झालेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता पालखी येणार आहे आणि डिवायडर सुद्धा नाहीत। म्हणजे मंत्री संत्री जर आले तर अख्ख्या बट्ट्याबोळ होणार आहे विश्रांतवाडीचा। आणि सगळ्यात मोठा चौक आहे विश्रांतवाडीचा, इथं पुलाचं काम चालू आहे, इथं म्हणजे एकदम निष्काळजीपणा चालू आहे। नागरिकांचा जीव म्हणजे आम्ही स्वतः जीव मुठीत धरून हा व्हिडिओ काढतो, अचानक गाड्या येऊ शकतात का? कारण हे नागरिकांना आणि प्रशासनाला दाखवतो आम्ही की तुमचा जीव महत्त्वाचा आहे, याच्यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी। तुम्ही आळंदीच्या दिशाहून आलेले आहे, आता तुम्ही पुण्याच्या दिशेने चाललेलं आहे, या रोडच्या बाबतीत तुम्हाला काय वाटलं? नमस्कार सर, मी जवळपास डेली आठवड्यातून 2 वेळेस माझी एअरपोर्टला चक्कर होतो आणि आळंदीला प्रत्येक रविवारी जवळपास मला 15 किलोमीटरच्या अंतरासाठी मिनिमम 1 ते 1.5 तास लागतो, जे की आणि 1 ते 1.5 तास लागतो। आणि हे तुम्ही बघू शकताय, ही जी ट्रॅफिक आहे, हे जे सिग्नल आहे, इथं कुठं सिग्नल नाही व्यवस्थित आणि वाहतूक कोंडी होतीये, त्याच्यामुळे भरपूर नाहक त्रास होतोय। आणि हे जे डिवायडर आहे ना, इथं डिवायडर सुद्धा नाही आहेत, कोणी येतं जवळपास भरपूर गाड्या, जवळपास कोणत्या गाड्या 70-40च्या स्पीडनं, कोणी 80च्या स्पीडनं जात आहेत। बघू शकता तुम्ही आता ते तिथं डिवायडर कशी आहे, त्याची अवस्था काय, स्पीड होतीये, ॲक्सिडेंट होऊ शकतात त्याच्यामुळं। एकदम दुर्लक्ष चालू आहे प्रशासनाचं याकडे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।